गणपती बाप्पा मोरया. बाप्पाचे नाव घेतात चेहऱ्यावर स्मित व मनात आनंद उत्साह दाटून येतो. लहान मुले तर बाप्पा वेडी असतात. बाप्पाचे रूप, गजाननाचा चेहरा, भले मोठे पोट, मोठे कान हे सर्व मुलांना आकर्षित करणारे असते. तसेच बाप्पाचे एवढ्या मोठ्या रूपाचे वाहन मूषक, यामुळे पण हसू आवरता येत नाही. उंदीर मामा की जय असे म्हणत खुदू खुदू हसत मुले बाप्पाला नमस्कार करतात. बाप्पाला जय जयकार करा असे सांगत वडील माणसे त्यांना बाप्पाचे पहिले दर्शन व भेट घडवून देतात. तसेच मुलांची शिक्षणाची सुरुवात पण श्री गणेशानेच होते. कुठलेही शुभ कार्य श्री गणेशानेच केले जाते. भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव हा लोकमान्य टिळक यांनी सुरू केला. ब्रिटिशांचे राज्य असल्यामुळे जनतेला एकत्रित येता येत नव्हते. आपापसात संवाद घडत नव्हता. एकमेकांचे विचार एकमेकांना कळत नव्हते. सभा घेता येत नव्हती. ब्रिटिशांच्या विरुद्ध निषेध व्यक्त करता येत नव्हता. जनतेला एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम कसे साजरे करता येतील, त्या विचारानेच टिळकांनी हा गणेशोत्सव सुरू केला. देवाच्या कार्यक्रमाला कोणी आडकाठी घालणार नाही म्हणून भाद्रपद महिन्यात गणेशोत्सवाला सुरुवात करण्याचे ठरले. जेणेकरून या काळात व्याख्याने, भाषणे, नाटके सादर करून जनतेशी संवाद साधता यावा. त्या काळी जनतेला एकत्र आणून ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यास प्रवृत्त करावे असा मानस होता. या भाद्रपदातील गणेशोत्सवाचे रूप आता 100 पटीने बदलले आहे व तेवढेच वाढले देखील आहे. भाद्रपदातील हा गणेशोत्सव हा सार्वजनिक गणेशोत्सव आहे. तसेच दर महिन्यात येणारी संकटी चतुर्थी व विनायकी चतुर्थी हे गणपती विशेष दिवस आहेत. पण खरे गणेश विशेष असे 2 दिवस आहेत. आजची माघी गणेश जयंती हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण हिंदू माणसाला लाभलेला प्रथम पूजनीय व विघ्नहर्ता, सर्वाच्या हृदयात मनात स्थान मिळवलेला व सर्वांचा लाडका असा श्री गणेश याचा आज जन्मदिवस आहे. गणेश जन्माची आख्यायिका अशी आहे की पार्वती देवी एकदा गंगा नदी तीरी बसली होती. तिने तिच्या अंगावर लागलेल्या मातीने म्हणजेच उटण्याने एक मूर्ती तयार केली. ती मूर्ती तिने आपला मुलगा म्हणूनच तयार केली होती. गंगा नदीच्या तीरावर असलेल्या या मूर्तीवर नदीच्या जलाचा वर्षाव झाला. मूर्तीवर गंगेचे पाणी पडल्याने मूर्तीमध्ये प्राण आले. पार्वती आणि गंगा नदीमुळे बाप्पाचा जन्म झाल्यामुळे बाप्पा द्वैमातूर म्हणजेच 2 माता असे देखील म्हटले जाते. हा दिवस गणेश जन्म म्हणजे गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो. थंडीच्या ऋतूमध्ये साजरा केलेला हा जयंतीला बाप्पाला तिळाचा नैवेद्य दाखवला जातो. तिळाचे लाडू, तिळसाखर असा प्रसाद बाप्पाला देतात. काही ठिकाणी मोदकामध्ये सुद्धा तिळसाखर घालून हे मोदक देवाला अर्पण केले जातात. म्हणून माघी चतुर्थी म्हणजेच माघी गणेश चतुर्थीला तिळकुंद चतुर्थी असे देखील म्हटले जाते. वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस असतो. कंदपुराणानुसार असे मानले जाते की या दिवशी श्री गणेशाने जन्म घेतला. तो नरांतक या असुराला ठार मारण्यासाठी, या राक्षसाच्या वधासाठी त्याने महर्षी कश्यपच्या पोटी विनायक म्हणून अवतार घेतला. गणेश जयंतीला चंद्रदर्शन का करू नये? चंद्राने एकदा गणपतीच्या रूपाची थट्टा केली. काय तुझे मोठे पोट, ते सुपासारखे कान, ती सोंड, ते बारीक डोळे. तेव्हा गणपतीने त्याला शाप दिला, यापुढे कुणीही तुझे तोंड पाहणार नाही. जो पाहिल त्याच्यावर चोरीचा आळ येईल. त्याप्रमाणे चंद्राला कुणीही आपल्या समोर येऊ देत नव्हते. त्याला कोठेही जाता येईना. एकाकी जीवन जगणे अशक्य असते. तेव्हा चंद्राने तपश्चर्या करून गणपतीस प्रसन्न करून घेतले व उशाप मागितला. उशाप देताना मूळ शाप नष्ट होता कामा नये.
काही प्रमाणात शाप राहिला पाहिजे व उच्चापही झाला पाहिजे. आपणच दिलेला शाप आपण पूर्णपणे नष्ट करणे युक्त नाही असा विचार करून गणेश चतुर्थीला कोणीही तुझे दर्शन घेणार नाही. पण संकटी चतुर्थीला तुझे दर्शन घेतल्याशिवाय कोणीही भोजन करणार नाही असा उशाप गणपतीने चंद्राला दिला. म्हणून गणेश जयंतीला चंद्रदर्शन करू शकत नाही. स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. धन्यवाद.